शांतता. नमस्कार. कधी विचार केलाय का की काही कारागीर इतकी नाजूक आणि गुंतागुंतीची कामं इतक्या सहजतेने कशी काय करतात? त्यांच्याकडे काही खास हत्यारं असतात. आज आपण अशाच काही विशेष काणस म्हणजे स्पेशल फाईल्स बद्दल जाणून घेणार आहोत, ज्या अशक्य वाटणारी कामं सुद्धा शक्य करून दाखवतात. विचार करा, एखादं नाजूक काम करताना आपली नेहमीची काणस चालतच नाहीये. मग काय, काम थांबवायचं का? अजिबात नाही. अशाच वेळी गरज लागते खास विशेष हत्यारांची. चला पाहूया ती कोणती आहेत. पण या खास कानसबद्दल जाणून घेण्याआधी चला आधी हे समजून घेऊया की एक साधी सामान्य कानस म्हणजे नक्की काय आणि ती कधीकधी का कमी पडते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काणस म्हणजे असं एक अवजार जे धातू, लाकूड किंवा प्लास्टिकचा पृष्ठभाग घासून थोडा थोडा मटेरियल काढून टाकतं. हे एक अगदी बेसिक पण खूप महत्त्वाचं टूल आहे. पण काही कामं इतकी अवघड असतात की तिथेही आपली नेहमीची हत्यारं चालत नाहीत. तिथेच गरज पडते खास हत्यारांची, जी खास समस्या सोडवण्यासाठीच बनवलेली असतात. ही जणू काही कारागिरांची गुप्त शस्त्रच आहेत, नाही का? तर सगळ्यात आधी आपण त्या काणस पाहूयात ज्या अत्यंत नाजूक आणि अचूक कामांसाठी वापरल्या जातात. म्हणजे जिथे एक छोटीशी चूकसुद्धा परवडणारी नसते. एक उदाहरण घेऊया. समजा एखादं अगदी नाजूक कोरीव काम करायचं आहे किंवा डायसिंकिंग म्हणजे धातूचे साचे बनवायचे आहेत. इथे तर अचूकता 100% लागते. अशावेळी एका खास हत्याराची गरज पडते. आणि ते खास अवजार म्हणजे रिफ्लर कानस. या वेगवेगळ्या आकारांमध्ये आणि साईजमध्ये येतात. खास करून डायसिंकिंग, कोरीव काम आणि चांदीच्या कामासाठी तर या खूपच महत्त्वाच्या आहेत. यांचे जे वक्र आकार आहेत ना, त्यामुळे त्या अशा ठिकाणी पोहोचतात जिथे सरळ कानस पोहोचूच शकत नाही. बरं, अचूक कामासाठी दोन मुख्य प्रकारच्या कांसा वापरल्या जातात. एक स्विस पॅटर्न आणि दुसरी अमेरिकन पॅटर्न. आता इथे बघा, स्विस पॅटर्न कांस ह्या जास्त अचूक मापांनी बनवलेले असतात. त्यामुळे साहजिकच फिनिशिंगसाठी आणि नाजूक भागांवर काम करण्यासाठी त्या सर्वोत्तम मानल्या जातात. ओके, आता वळूया त्या अवघड जागांकडे. म्हणजे अशा जागा जिथे आपली साधी कानस पोहोचूच शकत नाही. मग अशा जागांसाठी कोणत्या खास कानस बनवले आहेत, चला पाहूया. एक मोठं चॅलेंज असतं ते म्हणजे एखाद्या वस्तूच्या आतल्या टोकदार कोपऱ्याला फिनिशिंग करणं. आता इथे जर सामान्य काणस वापरली तर काय होईल? दुसऱ्या बाजूला हमखास ओरखडे येणार. मग यावर उपाय काय? या समस्येवर एक जबरदस्त उपाय आहे, तो म्हणजे बॅरेट कॅनस. हिचा आकार त्रिकोणी असतो आणि गंमत म्हणजे दात फक्त एकाच रुंद भागावर असतात. याचा फायदा काय, तर टोकदार कोपऱ्यांमध्ये काम करताना दुसऱ्या पृष्ठभागांना धक्का लागत नाही. खरंच किती हुशारीने बनवलंय हे डिझाईन. आता अजून एक परिस्थिती इमॅजिन करा. एक असा पृष्ठभाग आहे ज्याला दोन वेगवेगळे कर्व्ज आहेत. आता इथे आपली नेहमीची हाफ राऊंड कानस काही चालणार नाही. मग काय करायचं? यासाठीच बनवली आहे क्रॉसिंग कानस. तिला फिशबॅक कानस असंही म्हणतात. हिची खासियत म्हणजे हिच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळे वक्र असतात. म्हणजे बघा, एकाच अवजारात दोन वेगवेगळी कामं होतात. किती सोपं झालं काम. आता एक खरं कोडं सोडूया. विचार करा, कुलुपाच्या आतल्या त्या बारीक अरुंद जागेत काम कसं करणार किंवा चावी कशी बनवणार. ही एक क्लासिक अवघड जागेची समस्या आहे, नाही का? आणि याचं उत्तर आहे वॉर्डिंग कानस. हे कानस टोकाकडे निमुळती होत जाते. त्यामुळे कुलूप दुरुस्त करायला किंवा चाव्यांमधल्या खाचा तयार करायला ती एकदम परफेक्ट ठरते. हे खरं तर कुलूप बनवणाऱ्या कारागिरांचं एक गुप्त शस्त्रच आहे. तर आतापर्यंत आपण नाजूक आणि अवघड जागांसाठीच्या कानस पाहिल्या. आता वळूया त्या मास्टर्सकडे, जे कोणत्याही पृष्ठभागाला एक अप्रतिम फिनिशिंग देतात. कधी एखाद्या मोठ्या गाडीच्या गुळगुळीत वक्र पृष्ठभागाकडे पाहिलंय? त्याला फिनिशिंग देणं हे एक वेगळंच आव्हान असतं. इथे फक्त अचूकता नाही, तर कामाचा वेगही तितकाच महत्त्वाचा असतो. टिंकर कानस हे खास याच कामासाठी बनवलेला अवजार आहे. ही आयताकृती असते, दात फक्त खालच्या बाजूला असतात आणि वरती एक हँडल असतं. या डिझाईनमुळे मोठ्या पृष्ठभागावर सहजपणे आणि वेगाने काम करता येतं. बरं, प्रत्येक वेळी आपल्याला नाजूक काम करायचं नसतं. कधीकधी उलट भरपूर मटेरियल पटकन काढून टाकण्याची गरज असते. विशेषतः मऊ वस्तूंवर काम करताना आपल्याला अशा एका हत्याराची गरज पडते जे एकदम फास्ट काम करेल. आणि यासाठी वापरली जाते ड्रेडनॉट कानस. तिच्या नावातच सगळं काही आहे. हिचे दात वक्र असतात आणि त्यांच्यात बरीच जागा असते. त्यामुळे मऊ मटेरियल अगदी वेगाने काढता येतं. तर या सगळ्या वेगवेगळ्या विशेष कानस पाहिल्यावर एक गोष्ट नक्कीच लक्षात येते, ही फक्त लोखंडांची हत्यारे नाहीत, तर याच्या मागे एक खूप मोठा विचार दडलेला आहे. एक प्रकारचं तत्वज्ञानच आहे. म्हणजे बघा,
योग्य हत्यार निवडणं हे फक्त काम सोपं किंवा कार्यक्षम करण्यासाठी नाही, तर ते नवीन शक्यता निर्माण करण्यासाठी आहे. ही खास हत्यारं कारागिरांना ती कामं करण्याची ताकद देतात जी पूर्वी कदाचित अशक्यच वाटत होती. आणि हेच आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. जर ही सगळी अवजारं आज उपलब्ध असतील, तर मग भविष्यात अशा कोणकोणत्या अद्भुत कलाकृती तयार होण्याची वाट पाहत आहेत?